ओळखलं का मला? मी मेघा. समुद्रातल्या असंख्य थेंबांपैकी मी एक थेंब. 2 वर्षांपूर्वी मी तुमच्या विक्टोरिया हार्बरमध्ये होते आणि तेव्हा मी तुम्हा सर्वांना बघितलंय. मग मी पोहत पोहत साऊथ चायना सी मधून बे ऑफ बेंगॉलमध्ये गेले आणि तिथून भटकंती करत आता मी अरेबियन सी मध्ये पोहोचले आहे. आता समुद्राचा जरा कंटाळा आलाय म्हणून मी आता ढगांवर स्वार होऊन लँड बघणार आहे. मी या उन्हाळ्यात मस्त इव्हॅपोरेट होऊन आकाशात जाईन. बरेच ढग आहेत वरती. ते सगळे तुमच्या भारताच्या वेस्ट कोस्टकडे निघाले आहेत. मी महाराष्ट्राकडे निघालेल्या एका ढगावर स्वार होणार आहे आणि तुमचा आवडता महाराष्ट्र बघणार आहे. तुम्हालाही बघायचं आहे? ये चला माझ्या पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझाही श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुला. हे सगळे माझे मित्र मैत्रिणी आहेत. आम्ही सगळे एकत्र इव्हॅपोरेट होऊन महाराष्ट्राच्या साऊथ वेस्ट कडून वाहणाऱ्या वाऱ्यातून तुमच्या कोकणात सर्वात आधी जाऊ. मी कोकणात पोहोचले. बाप रे, नारळाची केवढी झाडं. आणि हे काय, पाऊस पडायलाही लागला. मी मात्र पुढे पुढे जाणार आहे. चला तर. लाल माती, भात शेती आणि आंबे, किती छान. आता नॉर्थला कोकणातील इतर जिल्हे आहेत. मी तिथे पटकन फिरून येते. तुम्ही जरा इथेच थांबा. नंतर ना मला घाट बघायचे म्हणून आपण ईस्टला जाऊ. सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे धुंद भारे, टा 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 टा. ते बघितले का किती प्राणी, धम्माल. आणि इतक्या हिरवळीत पक्षी केवढे. किनाऱ्यापासून आतापर्यंत किती प्रकारचे साप, बेडूक, पाली आणि सरडे. किती कीटक, प्राणी, पक्षी तर मला ओळखताही नाही आले. म्हणूनच या वेस्टर्न घाटांच्या परिसराला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणतात ना. बापरे, काय झालं एकदम. मी वर वर जायला लागले. हा, ओरोग्राफिक लिफ्ट. सह्याद्री रांगांच्या एलिव्हेशन मुळे हवा उंच उंच जाते आणि त्याबरोबर मीही. ये आई ग, इथे तर थंडी आहे. आता माझा ढग कंडेन्स होणार आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी इथेच थांबणार. पण मी ढगाला घट्ट धरून पुढे पुढे जाणार. सह्याद्री पर्वत 66 मिलियन वर्षांपूर्वीपासून असे उभे आहेत. तेव्हा अनेक व्होल्कॅनोज इरप्ट झाले. प्रत्येक इरप्शन नंतर लावा थंड झाला आणि एकावर एक लेयर्स निर्माण झाले. पायऱ्यांसारखे दिसतात बघा हे लेयर्स. बहुतेक म्हणूनच या भागाला घाट म्हणतात. सह्याद्रीच्या वेस्टला कोकण आणि ईस्टला प्लॅटो म्हणतात. प्लॅटो म्हणजेच पठार. पठारावर रेन शॅडो म्हणजे सह्याद्री रांगांच्या वेस्टला आणि काही प्रमाणात ईस्टला अरेबियन सी मधून आलेला जवळजवळ सगळा पाऊस संपून जातो आणि त्यानंतर अगदी कमी पाऊस पडतो. आता मी तरंगत तरंगत सह्याद्रीच्या ईस्टला कोल्हापुरात पोहोचले आहे. इथेही भरपूर पाऊस आहे, हिरवळ आहे. पण आता ना माती थोडी थोडी काळी दिसते. कोकणात खूप पाऊस पडतो म्हणून मातीतली मिनरल्स वाहून जातात. फक्त आयर्न तसे वाहून जात नाही. मात्र ते पाण्यामुळे ऑक्सिडाइज होते आणि माती लाल दिसते. कोल्हापूर पासून पुढे ईस्टला पाऊस कमी कमी होत जातो. इथे व्होल्कॅनोच्या लावापासून बनलेली काळी माती आहे. ती काळी फर्टाईल माती जशीच्या तशी आपल्याला दिसते. ते बघा ऊसाचे मळे आणि तो बघा एक रानगवा, इंडियन बायसन. बहुतेक ऊस खायला आलाय. कोल्हापूर जिथे वसले आहे ना तो भाग म्हणजे देश. कृष्णा आणि भीमा नद्या इथूनच वाहतात आणि बे ऑफ बेंगॉल मध्ये जाऊन पोहोचतात. या नद्यांमुळेच या परिसरात शेतीसाठी पाणी कमी नाही पडत. आता मी पोचले उत्तरेकडे आणि हे काय, बापरे किती सुंदर फुलं. कास पठार. बॅसॉल्ट दगडावरती थोडीशीच माती. सीझन मध्ये भरपूर पाऊस
आणि मग लख्ख सूर्यप्रकाश. त्यामुळेच निर्माण होतो छोट्याशा फुलांचा गालिचा. चला पुढे. अरे, उलटा धबधबा. अंजनेरी. डोंगराशी इतका वारा खालून वर येतोय की त्याने धबधबा उलट्या दिशेला मारतोय. हा खानदेश. रेन शॅडोमुळे कमी पाऊस आणि ड्राय वातावरण. पण तापी नदीमुळे सुपीक जमीन आणि शेतीसाठी पाणी तर आहे. ही तापी मध्य प्रदेशात उगम पावते आणि अरेबियन सीला जाऊन मिळते. ते प्राणी बघा, ते मागे डोंगर दिसतात ना, ते सह्याद्री नाही आहेत, ते सातपुडा पर्वत आहेत. त्यांच्या पायथ्याशी हे प्राणी सापडतात. आता हे बघा जळगाव. कापूस आणि केळीची शेतं, काळी सुपीक माती आणि तापीचं पाणी. काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती. आता मी थोडी साऊथला मराठवाड्यात संभाजीनगरकडे जाते. पूर्णा आणि खाम या दोन मुख्य नद्या इथूनच जवळच वाहतात. पावसाचे आणि नद्यांमधून मिळणारे पाणी वापरून संभाजीनगरात ज्वारी, बाजरी आणि कापसाची शेती होते. मराठवाड्यात पावसाचे पाणी कमी, त्यामुळे कमी पाणी लागणाऱ्या सोयाबीन आणि तूर यांची शेती सुद्धा इथे होते. सगळाच मराठवाडा गोदावरी बेसिन मध्ये वसलेला असल्याने गोदावरीच्या पाण्याने इरिगेशन होते. आता अजून ईस्टला गेले की विदर्भ. आणि हे बघा, बुलढाण्याजवळ लोणारचे सरोवर. कितीतरी हजार वर्षांपूर्वी एक मोठा मिटिओराइट स्पेस मधून आला आणि इथे असलेल्या बॅसॉल्ट म्हणजेच व्होल्कॅनिक लावानी बनलेल्या दगडावर येऊन आदळला आणि जवळजवळ 2 किलोमीटर डायमीटरचा हा क्रेटर निर्माण झाला. त्यात एक सॉल्ट वॉटर तलाव निर्माण झाला. संपूर्ण जगात असे खूप कमी क्रेटर्स आहेत. एकदमच युनिक गंमत आहे ही महाराष्ट्राकडे. वेस्टर्न विदर्भात काळी माती, कापूस, तूर, ज्वारी आणि अस्वल. आणि जशी मी अजून ईस्टला जाईन तसं महाराष्ट्र परत एकदा हिरवा दिसतोय. बे ऑफ बेंगॉल मध्ये निर्माण झालेले ढग हे ईस्ट पासून वेस्ट पर्यंत येतात आणि विदर्भाच्या ईस्टला पाऊस देतात. विदर्भातून वाहणाऱ्या वैनगंगा, पैनगंगा, वर्धा या नद्या आणि हा पाऊस मिळून इथे हिरवळ निर्माण करतात. ज्वारी, कापूस, संत्री, गहू इथे बनतात आणि भात शेती सुद्धा होऊ शकते. या भागात डेसिड्युअस म्हणजेच पर्णपाती जंगल सापडतात. त्यात बांबू आणि टीक किंवा सागासारखी उंच उंच झाडे होतात आणि त्यात कधी कधी वाघ व बाही दिसतात. महाराष्ट्राचा एवढा मोठा प्रवास करून आता मी थकले. कोकणाची एव्हरग्रीन हिरवळ, घाटांची दाट जंगलं, मराठवाड्याची कोरडी जमीन, विदर्भाची पावसाळ्यातली हिरवळ सगळं पाहिलं मी. मी आता इथेच थांबेन. ढगांची स्वारी सोडून पाऊस म्हणून इथेच पडेल. पुन्हा कधीतरी एखाद्या झाडाच्या पानावरून, नदी किंवा तलावाच्या पाण्यातून इव्हॅपोरेट होऊन आकाशात जाईन आणि नवा प्रवास सुरू करेन. तोवर जीवनाचे गीत गारे धुंद भारे.